तर 7 तारखेला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत। 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय। मतमोजणी प्रक्रियेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळ्याच मतदार केंद्रांच्या बाहेर बंदोबस्त आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद पाटील यांनी। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 7 तारखेला निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडली। त्यानंतर आज 9 तारखेला मतमोजणी जी आहे ती होणार आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण महाडच्या मतदान केंद्राबाहेर आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर मतदान प्रक्रिया ही शांततेने पार पडली होती। मात्र यावेळेला निकालानंतर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। महाडमधील जे राष्ट्रीय स्मारक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, या ठिकाणी ही मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे। रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी भाजप असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिवसेनेने सर्वाधिक 40 जागांवरती आपले उमेदवार दिले होते। त्याचप्रमाणे भाजप 30 जागांवर तर राष्ट्रवादी 29 जागांवरती निवडणूक लढवत आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडी देखील या ठिकाणी आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत विचार केला तर रायगडचा गड कोण राखणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रसाद पाटील, एनडीटीव्ही मराठी, रायगड।